सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. नमस्कार सर्वांना, मी सपना. तर थंबनेलवरनं तुम्हाला कळलं असेल की हा ब्लॉग कशा रिलेटेड आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना या रिलेटेड हा ब्लॉग आहे. सो एक नर्स म्हणून पण मी तुम्हाला सांगते आणि मला पैसे आलेले आहे म्हणून पण सांगते की मला प्रेग्नन्सीचा चालू आहे 8वा महिना आणि आता मला पैसे आलेले आहे. सो खूप जणांना असं विचार पडतो की हा फॉर्म कसा भरायचा किंवा कुठं भरायचा आणि कधी पैसे येणार. सो ह्या गोष्टी पूर्ण मी तुम्हाला हळूहळू सांगणार आहे. सो मला दम पण लागतो, सो सॉरी, पण मी तुम्हाला हळूहळू सांगते की कसा फॉर्म भरायचा काय. सो हे सगळं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. कुणी भरला असेल फॉर्म किंवा कुणी नसन पण भरला, तर ज्यांनी भरला नाही त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे किंवा ज्यांचे पैसे आले नाही त्यांच्यासाठी पण आहे, कारण की पैसे येतील. तर सो मी पुढे सांगते तुम्हाला काय करायचं आहे काय नाही. तर ही योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे आणि या योजनेमध्ये पहिल्या अपत्यासाठी 5,000 रुपये दिले जाते आणि सेकंड टाईम जर मुलगी झाली तर 6,000 रुपये दिले जाते. पण दुसऱ्या टायमाला जर मुलगा झाला तर हे पैसे दिले जात नाही. सो पहिल्या टायमाला जेव्हा आपण प्रेग्नन्सी असतो तेव्हा आपल्याला 5,000 रुपयाचा हा लाभ भेटतो. तर हा लाभ प्रेग्नन्सी राहिल्यावरती योग्य आहारासाठी आणि प्रसूतीपूर्व काळजी मिळण्यासाठी हा लाभ भेटला जातो. सो सगळ्यांनाच हा लाभ भेटतो जे पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये असतात त्यांना. प्रेग्नन्सी राहिल्यावरती जसं तुम्हाला कळतं की प्रेग्नन्सी राहिलेली आहे तसं तुम्ही या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे. तर तुम्ही लवकरात लवकर नोंद केली पाहिजे. आता पण तुम्ही जर एक आशा वर्करकडे किंवा अंगणवाडीत नोंद केलेली असेल तर तिथंच हा फॉर्म भरायचा आहे. सो तुम्ही भरला नसेल किंवा भरला असेल तर तुम्हाला मी पुढं कंटिन्यू करते की काय करायचं आहे. पहिल्या अपत्यासाठी 5,000 रुपये दिले जाते आणि ते आपल्या बँकेत जमा होत असते. जेव्हा आपली प्रेग्नन्सी राहिली ना तेव्हा आपण नोंद करायची, तेव्हा आपल्याला हे पैसे येऊन जातात. तर हा अर्ज करायचा असलेला प्रेग्नन्सीनंतर तर त्या किमान आपलं वय 19 वर्ष तरी पाहिजे. पहिल्या जिवंत अपत्यासाठी ही रक्कम दिली जाते आणि जे जर दुसरी मुलगी झाली तर 6,000 रुपये भेटले जाते. तर प्रश्न असा पडतो की यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतात. तर बँकला आधार कार्ड लिंक पाहिजे. जो बँक खाते नंबर आहे ना त्याला आधार कार्ड लिंक पाहिजे. आणि जेव्हा आपली प्रेग्नन्सी राहते तेव्हा आपण ना PSCमध्ये म्हणजे जवळच्याच घाटीमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये नोंद करतो. तर तिथं आपल्याला ना अंगणवाडीचं एक कार्ड दिलं जातं जे आपलं डोसचं कार्ड असतं, आपण त्याला लसीकरण म्हणतो. जे लसीकरण आपण घेतलेले असते त्यावरती तो कार्ड, ते कार्डचं झेरॉक्स वगैरे लागतं आणि आधार कार्डला लिंक असलेलं पासबुक लागतं. जे नसलं तर तुम्ही अकाउंट उघडून घ्यायचं, पोस्ट बँकेचं किंवा ते पण अकाउंट उघडलं तरी चालतं. हे सर्व तुम्ही अंगणवाडीत द्यायचं किंवा तुम्हाला हे सगळं माहीत नसेल तर तुम्ही अंगणवाडीत विचारा किंवा आशा वर्करला विचारा की आम्हाला आमचे पैसे येणार आहेत का, तर आम्ही काय काय करायचं. सो ते तुम्हाला सांगतील की आधार कार्ड, बँक पासबुक आणि डोसचं घेतलेलं कार्ड म्हणजे जे लसीकरणचं कार्ड असतं ते वगैरे सगळं. तर आता पैसे कसे येतात, तर ही नोंदणी केल्याच्यानंतर 6 किंवा 7 महिन्यानंतर म्हणजे आपण 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यात नोंदणी करतो. तर तेव्हा आपण म्हणतो की आपली प्रेग्नन्सी कंटिन्यू आहे. सो त्यानंतर आपण नोंद करतो. तर नोंद केल्याच्यानंतर आपल्याला 6 किंवा 7व्या महिन्यामध्ये पहिला लाभ हा 3,000 रुपये येतो. त्यानंतर दुसरं जे 2,000 रुपये आहे ते बाळाचं एक लसीकरण पूर्ण झाल्यावरती येतो. एक डोस झाला का बाळाचा डिलिव्हरीच्या नंतर तेव्हा 2,000 रुपये येतो. सो मला आता 3,000 रुपये आलेला आहे ना. आता मला प्रेग्नन्सीचा 8वा महिना सुरू आहे. सो एक नर्स म्हणून पण मी तुम्हाला सांगते हा फॉर्म भरा किंवा तुमच्या आशा वर्करला त्यांना सांगा किंवा भरला पण असेल तर तुम्हाला पैसे येऊन जातील. सो मला आलेले आहे आणि हा लाभ सगळ्यांना मिळतो. सो तुम्ही याचा लाभ घेतलाच पाहिजे आणि फॉर्म भरलाच पाहिजे. सो तुम्हालाही पैसे येऊन जातील याचे. खूप जणांना प्रश्न पडतो आणि खूप जणांची मदत पण होते की फॉर्म कुठं भरायचा, काय भरायचं. सो यासाठी मी थोडंसं कॅप्शनमध्ये थोडासा ब्लॉग बनवला आहे की तुम्हाला पण पैसे भेटतील. तुम्ही एक आशा वर्करशी संपर्क साधा किंवा अंगणवाडीमध्ये आणि हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही द्या. त्यानुसार तुमचे पैसे येऊन जातील लवकरच. तुमचं बँक खातं हे चांगलंच पाहिजे, कारण की त्याला KYC वगैरे झालेली पाहिजे. असं सिम्पलचं खातं देऊ नका ज्याला KYC वगैरे काहीच झालेलं नाही, नाहीतर पैसे येत नाही. सो तुम्ही पण हे ट्राय करून बघा. अशाच काही गोष्टींसाठी सबस्क्राईब करा. यानंतरचे पुढचे पैसे, पुढचा व्लॉग माझा जो येणार आहे तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर बेल आयकन दाबायला विसरू नका. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग आणि माझे मिनी व्लॉग वगैरे बघायचे असेल तर कंटिन्यू मला सबस्क्राईब करत राहा. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.